नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, अर्थात पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. माझं लिखाण, वाचन, कथन सगळ्यावर तुम्ही भरभरून प्रेम करत आला आहात. आता जी नवीन कथामालिका सुरू केली आहे स्वलिखित, आणि ती पण सत्य घटनांवर आधारित, त्यातली ही कथा दुसरी. तर कथेचं नाव आहे एका अवघड वळणावर. चला ऐकूयात. अरे बापरे, 5:45 वाजले. घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकल्यासारखं झालं. या घड्याळाचं बाकी बरं असतं हं. इतरांच्या हृदयाचे ठोके वाढवतं, चुकवतं, पण आपले ठोके अगदी वेळच्या वेळी आणि लयीत असतात याचे. जाऊ दे. माणसं आणि घड्याळ यात काही साम्य असतं का हो? अशी घड्याळासारखी माणसं आणि माणसांसारखी घड्याळं पण असतात. असू दे. काहीतरी विचार करायला गेलं की भलतंच काहीतरी सुचतं. तर आज उठायला तिला थोडा उशीरच झाला. तिनं पटकन आवरायला घेतलं. नवराही मदत करायचा, त्यामुळं गडबड झाली तरी डगमग व्हायची नाही. तिनं आवरलं आणि खांद्याला पर्स अडकवून ती बाहेर पडली. 7च्या ठोक्याला. मस्टरमध्ये सही, हाताखालच्या स्टाफना सूचना, रजेवर असणाऱ्यांचे सबस्टिट्यूशन, हे सारं करण्यात 15-20 मिनटं. नंतर प्रेयर. हे सगळं संपवून जणू काही वेळ पंख लावून उडाला. आणि सारं उरकून झटपट खांद्याला पर्स, हातात बुक्स, नोटबुक्स घेऊन तिनं वर्गात प्रवेश केला. हात सराईतपणे अकाउंटसाठी बोर्डवर डेबिट, क्रेडिट, असेट्स, लायबिलिटीज याचे रकाने भरू लागले. आणि तिची नजर वर्गभर फिरली. टीचरची नजर खरंच अगदी अफलातून असते नाही. कधी इतकी करडी की नजरेला नजर भिडवणं तर सोडाच, पण मान वर करणंही अवघड. कधी अगदी एक्सरे मशीनसारखी आर पार घुसणारी, आणि कधी इतकी आश्वासक, प्रेमळ की परिस्थितीच्या, परीक्षांच्या कडकडत्या थंडीत अंगभर धाबळीसारखी ऊब देणारी. हीही अशीच. आज तिची नजर या साऱ्यांचं मिश्रण घेऊन वर्गभर फिरली आणि नेमकी एका कोपऱ्यात स्थिरावली. आजही ती तिथेच. आपण तिला निशा म्हणूया. तर ती तिथंच. इतर मुली जागा बदलायच्या, खळखळत्या, नाचत्या, बागडत्या, पण ही एकच अशी की एकाच जागी जणू शिळा होऊन महिन्यान तिथेच रोज बसायची. हिला नसेल का वाटत पहिल्या बेंचवर बसावं? तसं 11वी-12वीत कुणी कुठं बसावं, बेंचमेट कोण असावं, हे ती मुलांनाच ठरवू द्यायची. मुलांची मनस्थिती जपायची, फुलवायची, आणि त्यातूनच मग शिकवलेलं आत्मसात करण्याच्या वृत्तीस अधिकच फुलोरा आणण्यात हिचा हातखंडा. पण ही एकटीच अशी की एकाच जागेला स्थिरावलेली. गर्द काळे डोळे, गर्द डोहासारखे. पण आत काय चाललंय याचा साधा तरंगही डोहावर कधी उमटायचा नाही. आता हे असं रोजचंच होतं आणि असेच दिवस उलटतच राहिले. पुढं परीक्षा आल्या. 12वीच्या परीक्षा किती आणि कितीतरी. ही पेपर्स तपासायची. पण हिच्या हातातला पेपरचा गठ्ठा बघून मुलामुलींच्या चेहऱ्यावर किती उत्सुकता, भीती, आत्मविश्वास, कितीतरी म्हणजे रंगपंचम्या साजऱ्या व्हायच्या. पण ही निशा अगदी ढिम्म. ना उत्कंठा, ना आणखी काही. हिनं पेपरचा रोल नंबर उच्चारला. ती उठली. यंत्रवळ टेबलजवळ आली. वर्गात सर्वात कमी मार्क्स. आता बाकीच्यांनाही सवय झाली होती. कुणी काही म्हणजे काहीसुद्धा इंटरेस्ट दाखवला नाही. त्यांना हे नेहमीचंच झालं होतं. पण ही हाडाची टीचर, हिला कशी चैन पडेल? हिनं ठरवलं, हे असं का? छडा लावायला हवा. हिच्या दगडी चेहऱ्यामागं नेमकं काय आणि काय काय हे तपासून पाहायला हवं, समजून घ्यायला हवं. मग एकदा तिला ऑफ पिरियडमध्ये एकटीलाच बोलावलं स्टाफरूममध्ये. अगदी हळूहळू बोलती केली आणि मिटलेली पाकळी हळूहळू उमलू लागली. ती बोलती झाली, ओघवती झाली. तिच्या घरी म्हणे तिच्या आईवडिलांचं जराही पटायचं नाही. वडील तर हल्ली अगदी बेडरिडन. आई फारशी शिकलेली नाही. परिस्थिती पण बेताचीच. नाही म्हणायला भाऊ चांगला शिकलेला व नुकताच दुसरीकडे नोकरीला लागलेला. हिची अगदी घुसमट व्हायची घरात. आईवडिलांची रोज रोजची भांडणं ही अगदी लहानपणापासून पाहत आलेली.
आणि ज्या वयात उमलायचं त्याच वयात उमलण्यापूर्वीच कोमेजू लागलेली. तिच्या पाठीवर हिनं प्रेमानं हात फिरवला. ओलेता जिव्हाळा तिच्या डोळ्यात तरंगला. पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये तिचे पेरेंट्स कधी येऊच शकले नाहीत, कारण ते येऊच शकत नव्हते. भाऊ पण कुठल्या तरी गावी नोकरीला. हिनं विचार केला. म्हटलं ठीक आहे, जेव्हा भाऊ येईल ना गं तुझा, तेव्हा मला भेटायला घेऊन ये. मी सगळं त्याला समजावून सांगेन. ती म्हणाली, मॅडम मी घेऊन येईन नक्की भावाला. आणि आता वादळ थोडं शांत होऊ लागले असं हिला वाटलं. आणि एखादा आठवडा उलटतो न उलटतो तेवढ्यातच हिला सुखद धक्का बसला. ती भावाला घेऊन भेटायला आली होती. हिनं भावाला सारं समजावलं. 12वीचं वर्ष किती महत्त्वाचं, तिला मानसिक आधाराची किती गरज, इत्यादी इत्यादी खूप खूप समजावलं दोघांना. भावानंही सारं जाणलं, समजून घेतलं. म्हणाला, वडील बेड रिटर्न मॅडम, वर्षानुवर्ष आईवडिलांची भांडणं, पण आता तिचं लक्ष मी ठेवेन. 12वी संपलं ना की माझ्या नोकरीच्या गावी तिला घेऊन जाईन पुढील शिक्षणासाठी. हिचंही मन थोडं सुखावलं. एक तिढा थोडासा सुटल्याचा आनंद हिला वाटत होता. आणि मग मग पुन्हा दिवस उलटत राहिले. असंच एकदा वर्गात ती अकाउंट्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मुलांना तिनं दिला. बॅलन्स शीट टॅली करायची होती आणि ती वर्गात राऊंड घेत होती. बॅलन्स शीट टॅली करण्याचं आव्हान मुलांना देऊन ती त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होती. थांबत थांबत पुढं पुढं जात होती, अवलोकन करत होती. तसं बॅलन्स शीट टॅली करण्यात हिचा हातखंडा. आणि नेमकी तिची नजर पुन्हा निशावर खेळली. ती पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती असं वाटलं थोडा वेळ. ही क्षणभर सुखावली. आणि इतक्यात हिची नजर तिच्या नोटबुकच्या अनइव्हन सरफेसकडे गेली. म्हणजे त्या नोटबुकचा आकार काहीतरी वेगळा वाटला. ती वही मधूनच फुगीर वाटत होती. कुतूहलवश हिनं पटकन वही हातात घेतली. आणि काय, पाहता पाहता वहीतील चोरकप्पा नजरेस आला. आणि क्षणार्धात त्यात लपवलेला मोबाईल हिनं मोठ्या चपळाईनं हाती घेतला. अर्थात तो अनलॉकच होता. क्लासमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. हिनं तो पर्समध्ये स्वतःच्या सरकवला. स्टाफरूममध्ये आली आणि सहजपणे तिनं तो फोन उघडला. तो अनलॉकच होता. आणि पाहता पाहता त्या फोनमधले मेसेजेस, फोटो, चॅट्स, व्हिडिओ सारं पाहता पाहता हिला भोवळ यायची ती काय शिल्लक राहिली होती. सारंच कल्पनेपलीकडचं. ते अश्लील मेसेजेस, व्हिडिओ सारं काही अतर्क्य होतं. पत्थर चेहऱ्यामागून जणू काही लाव्हा उफाळून बाहेर येत होता. हिनं रजिस्टरमधून तिच्या घरी फोन लावला. फोन अर्थात कुणीतरी उचलला, बहुतेक भाऊ असावा. हिनं त्याला ताबडतोब बोलावलं. भाऊ सुट्टीवर आला होता आणि पुढच्या पिरियडमध्ये तिचा भाऊ ऑफिसमध्ये वाट पाहत असल्याचं हिला पिऊन सांगायला आला. तशी ही काय बोलायचं आणि कसं काय सांगायचं, इतकी नाजूक परिस्थिती आपण हिच्या भावाला कशी सांगायची, ह्या विचार मंथनातच ऑफिसमध्ये शिरली. तिथे एक 25 वर्षाचा मुलगा साधारण बसला होता. वाटलं आणि कुणाला तरी भेटायला आला असेल, कुणीतरी बोलावलं असेल. तेवढ्यात तोच तरुण पुढं आला आणि म्हणाला, मॅडम तुमचा फोन आला म्हणून मी भेटायला आलोय. ही चांगलीच विचारात पडली. काही महिन्यांपूर्वी हिचा भाऊ भेटायला आला होता. तो चेहरा आणि हा चेहरा, काही ओळख पटत नव्हतं काहीच. म्हणजे काहीच रेफरन्स लागत नव्हता. तरी हिनं विचारलं, तुम्ही दोघे भाऊ आहात का? तो म्हणे, नाही मॅडम, मी एकटाच भाऊ आहे. म्हटलं, त्या मॅडमनी विचारलं की तुला सुट्टी मिळाली का, तू नोकरीसाठी बाहेर असतो ना, आज वर्किंग डे आहे म्हणून विचारलं. तोही एकदम आश्चर्याने पाहू लागला. मॅडम मी जॉब नाही करत, माझा छोटासा बिझनेस आहे, इथेच असतो. आता मात्र हिचं डोकं चक्रावू लागलं आणि तोंडातून शब्द बाहेर पडले. मग मागच्या वेळी तिचा भाऊ आला होता तो कोण? भाऊ आला होता तिचा, ती घेऊन आली होती. आता उडायची पाळी भावाची होती.
म्हणे, मॅडम कोण कोण आलं होतं आणि केव्हा आलं होतं? आमच्या घरून तर कुणीच भेटायला आलं नव्हतं. आता मात्र काय करावं हिला कळेना. एकदम तिला आठवलं, कधी ती पेरेंट्सना किंवा घरच्या कुणाला जेव्हा भेटायला बोलवायची, तेव्हा त्या दिवसाची तारीख, वार, वेळ, नाव सारं सारं घालून येणाऱ्याची सही घ्यायची. हिनं ते रेकॉर्ड उघडलं, त्याला दाखवलं. आता ठरवलं की तिला बोलवावंच लागेल, कारण सारं चित्र हळूहळू क्लिअर होऊ लागलं होतं. प्यूनकडून अर्जंट नोट देऊन ताबडतोब तिला बोलावलं. ती आली. पाहिलं, भावाला पाहिलं आणि कुणाला पाहिलं काही कळेना. आणि सारं चित्र हळूहळू क्लिअर होत असतानाच भावानं अगदी असह्य होऊन हात उगारला. अगं, कोणाला घेऊन आली होतीस? काय धंदे चाललेत? मोबाईल तुम्हाला अलाउड नाही तरी तू का आणलास? आणि मागच्या खेपेला तुझ्याबरोबर कोण आलं होतं? त्या भावाचा रुद्रावतार पाहून ती पुरती धास्तावली. डोळ्यातून हिमनग वितळू लागला. भाऊ आता तिला चांगली ठेवून देणार. तेवढ्यात ही मध्ये पडली. नको मारूस, हात आवर. घरी वडील अंथरुणास खेळलेले. भाऊही अगदी हतबल झाला. असहाय्य नजरेनं हिच्याकडे पाहू लागला. ती रडत रडत बोलू लागली, वाहती झाली. मॅडम, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. दादा, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मी मागच्या वेळेस माझ्या बॉयफ्रेंडला भाऊ बनवून आणलं होतं. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मॅडमची व भावाची माफी मागू लागली. आता काय? क्षणभर शांतता पसरली. हिने एक वेगळाच विचार केला. हे प्रकरण मिटवता मिटवता ती म्हणाली, फोन इथे अलाउड नसतो, त्यामुळं मला तो फोन आमच्या ऑफिसमध्ये रेकॉर्डमध्ये जमा करावा लागेल. मी आत्ता तुला नाही देऊ शकत. तर 2 दिवसांनी मी तुला कॉन्टॅक्ट करेन आणि तो फोन देईन. भावाला कसंबसं समजावलं, त्याला परत पाठवलं. आणि एका अवघड वळणावर ती म्हणजे निशा उभी असल्याचं हिला जाणवलं. आता ह्यातून धाक दपटशाही वापरण्यापेक्षा त्या अवघड वळणावरून तिला सुरक्षितपणे सरळ मार्गावर रस्त्यावर आणणं अधिक महत्त्वाचं होतं. हिनं ठरवलं. भावाला समजावून सांगितलं, घरी पाठवलं आणि ती विचार करत बसली. थोडा वेळ अशीच शांतपणे डोळे मिटून बसली, शांतपणे विचार करत. आणि मग हिनं मनाशी काही निश्चय केला. काय केलं असेल तिनं? तिनं मोबाईल उघडला. त्यातील सारे काही आक्षेपार्ह मेसेजेस, व्हिडिओ, चॅट्स सारं सारं हिनं डिलीट करून टाकलं. एक कळी फुलण्याआधीच कोमेजू द्यायची नाही आणि एका अवघड वळणावर तिचा तोल ढळू द्यायचा नाही, हे मनोमन ठरवलं आणि शांतपणे परतली घरकुलाकडे. तिच्या अवघड वळणावर हिनं हात सोडून चालणार नव्हतं, कारण मनामध्ये कुठंतरी एक पुसटसं गाणं गुणगुणत होतं की गुरुविण कोण दाखविलं वाट, गुरुविण कोण दाखविलं वाट. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येतच असतात अवघड डोंगर घाट, पण आपणच या अवघड वळणावर तिला दाखवायला हवी वाट, तिला दाखवायला हवी वाट. धन्यवाद.